नमस्कार, मी डॉक्टर साधना होटे. बरेच जण मला म्हणतात की मॅडम तुम्ही उपवासाच्या दिवसात काय काय खायचं ते तर सांगितलं, पण ते नेमकं बनवायचं कसं हे तर तुम्ही सांगितलंच नाही. तर चला आज बनवूया तुमची स्किन, केस, बोन्स यांना अतिशय सुदृढ ठेवणारा, त्याचबरोबर भरपूर एनर्जी देणारा उपवासाचा पनीर पराठा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिंगाडे पीठ, राजगिरा पीठ आणि कुट्टूचे पीठ. ही तिन्ही पीठं समप्रमाणात एका बाउलमध्ये एकत्र करावीत. राजगिरा, कुट्टू आणि शिंगाडा या तिन्ही पदार्थांचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत. सर्वप्रथम हे सर्व पदार्थ ग्लुटेनमुक्त असून उपवासासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत. आणि या तिन्हीपैकी प्रत्येकाचे स्वतःचे असे पौष्टिक गुणधर्म देखील. पीठ एकत्र केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी आमचूर पावडर, त्याचबरोबर थोडेसे तेल ॲड करावे आणि थोडे थोडे पाणी टाकून त्याचा कणकेसारखा गोळा मळून घ्यावा. राजगिरा प्रथिनांचा अतिशय चांगला स्रोत आहे आणि त्यात फायबरही भरपूर असते, त्यामुळे ते पचन सुधारण्यास मदत करते. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडेही मजबूत होतात. त्याचबरोबर फायबर्स असल्यामुळे राजगिरा भूक कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. शिंगाडे पिठामध्ये पोटॅशियम, मॅग्नीज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स अतिशय भरपूर प्रमाणात असतात. शिंगाडा हा पचायला सोपा असतो. हे कणिक मळून झाल्यानंतर त्याला थोडेसे तेल लावून ते एका बाजूला सेट होण्यासाठी ठेवून. आता पराठ्याचं स्टफिंग तयार करूया. स्टफिंग तयार करण्यासाठी येथे पनीर, मिरची आणि कोथिंबीर मी घेतलेली आहे. पनीर खिसून घ्यावे आणि कोथिंबीर आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये ॲड करावे. पराठा तयार करताना हाताला थोडेसे तेल लावणे गरजेचे आहे. राजगिरा, कुट्टू, शिंगाडे यामध्ये ग्लुटेन नसते, त्यामुळे गव्हाच्या कणकेसारखा यामध्ये चिकटावाही नसतो आणि म्हणूनच याची पोळी लाटताना गव्हाच्या कणकेसारखी इझिली लाटता येत नाही. ती अतिशय हलक्या हाताने लाटावी लागते. आपल्याकडे कुट्टू हे सहसा उपवासाला वापरले जात नाही, परंतु ते आपण वापरायला हवे, कारण त्याचे फायदे हे भरपूर सारे आहेत. कुट्टू याला इंग्रजीमध्ये बकव्हीट असे म्हणतात. त्यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे दिवसभर आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर त्यात मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस आणि B1, B6 ही जीवनसत्वेही असतात. कुट्टू हा हृदयरोगाचा धोका कमी करण्यासही मदत करते आणि त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित ठेवते. कुट्टूमध्ये फायबर्स भरपूर आहेत, त्याचबरोबर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे आणि म्हणून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही ते मदत करते. पराठा लाटून झाला की तवा मध्यम आचेवर ठेवावा व तो गरम झाला की त्यावर हा पराठा शेकायला ठेवावा. पराठा शेकून झाला की त्याला दोन्ही बाजूने तूप लावावे.
असा हा शिंगाडे, कुट्टू आणि राजगिऱ्याच्या पिठाचा बनवलेला आणि उपवासासाठी अतिशय चांगला पर्याय असलेला पनीर पराठा तयार आहे.